तुमचा स्वतःवरचा विश्वास उडाला आहे का? तुम्हाला तुमच्या अवचेतन मनावर अविश्वास वाटतो कारण ते तुमची स्वप्न पूर्ण करू शकतात यावर तुमचा विश्वास नाही, किंवा तुम्हाला अवचेतन मनाच्या मदतीने तुमचे ध्येय साध्य करायचे आहे परंतु तुम्हाला एक चांगला मार्ग हवा आहे. या प्रश्नांचे उत्तर होय असल्यास डॉक्टर जोसेफ मर्फी लिखित बिलीव्ह इन युअर सेल्फ हे पुस्तक तुम्हाला मदत करेल. हे तुमचा विश्वास तुम्हाला परत मिळवून देईल. चला तर सुरू करूया मग. हाय हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण डॉक्टर जोसेफ मर्फी लिखित बिलीव्ह इन युअर सेल्फ या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर ऐकूया मग. बिलीव्ह इन युअर सेल्फ मध्ये डॉक्टर मर्फी तुम्हाला सांगतात की स्वतःवर विश्वास ठेवण्याची शक्ती तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यास कशी मदत करेल. शोधक, लेखक, कलाकार आणि उद्योजक यांनी या शक्तीचा उपयोग सर्वोच्च उंचीवर पोहोचण्यासाठी कसा केला याच्या अद्भुत कथांसह ते त्यांचे मुद्दे स्पष्ट करतात. पुस्तकाच्या शेवटी तुमच्याकडे यशाची साधने असतील. जोसेफ मर्फी यांचा जन्म 20 मे 1898 रोजी आयर्लंडमधील एका छोट्या गावात झाला. त्यांच्या किशोरवयीन वर्षाच्या उत्तरार्धात ते त्यांच्या खिशात फक्त $5 घेऊन युनायटेड स्टेट्समध्ये आले. विचित्र नोकऱ्यांसोबतच त्यांनी फार्मसी शिकण्यासाठी शाळेत प्रवेश घेतला. त्यांच्या उत्कट मनाने आणि शिकण्याच्या इच्छेने ते पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले आणि फार्मासिस्ट झाले. युनायटेड स्टेट्सने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला तेव्हा जोसेफ यांना वैद्यकीय युनिटमध्ये काम करण्याची नेमणूक करण्यात आली. त्यावेळेस त्यांनी धर्माविषयीची आवड नव्याने निर्माण केली आणि विविध धार्मिक समजुतींचे विस्तृत वाचन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या अभ्यासातून जोसेफ यांना विविध आशियाई धर्मामध्ये रस निर्माण झाला आणि त्यांच्याबद्दल सखोल जाणून घेण्यासाठी ते भारतात आले. त्यांनी सुरुवातीपासून सर्व प्रमुख धर्माचा अभ्यास केला. बायबलमध्ये जोसेफचा अर्थ शिस्तबद्ध किंवा नियंत्रित कल्पनाशक्ती असा होतो. ही मनाच्या पहिल्या सुविधांपैकी एक आहे. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची ताकद त्यात आहे. कल्पनाशक्ती हे महान शास्त्रज्ञ, कलाकार, भौतिकशास्त्रज्ञ, शोधक यांनी वापरलेले शक्तिशाली साधन आहे. जेव्हा जग म्हणाले हे अशक्य आहे, हे करता येत नाही, तेव्हा कल्पनाशक्ती असलेला माणूस म्हणाला झाले. एका महान उद्योगपतीने एकदा लेखकाला सांगितले की त्यांनी एका छोट्या दुकानाची कशी सुरुवात केली आणि देशभरात त्याच्या शाखा असतील हे स्वप्न पाहिले. ते म्हणाले की ते नियमितपणे आणि पद्धतशीरपणे विशाल कार्यालये, कारखाने, स्टोर्स आणि इमारतींचे चित्र त्यांच्या मनात तयार करायचे, कारण त्यांना माहित होते की ते मनाच्या किमयाद्वारे हे खरे करू शकतात. ते समृद्ध झाले आणि कल्पना, मित्र, पैसा आणि त्यांचे स्वप्न प्रकट करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी स्वतःकडे आकर्षित करू लागले. त्यांनी आपली कल्पनाशक्ती जोपासली. मग ते या मानसिक नमुन्यांसोबत जगू लागले जोपर्यंत त्यांच्या कल्पनांनी रूप धारण केले नाही. लेखकाला आवडले की तो माणूस म्हणाला, स्वतःबद्दल यशस्वी कल्पना करणे जितके सोपे आहे तितकेच अपयशाची कल्पना करणे देखील सोपे आहे, परंतु त्याहून अधिक मनोरंजक आहे. कल्पनाशक्ती अनेक रंगांचा कोट परिधान करते. कोट हे एक मनोवैज्ञानिक आवरण आहे. तुमची मनोवैज्ञानिक वस्त्रे म्हणजे तुमची मनोवृत्ती, मनस्थिती आणि भावना. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मित्राची कल्पना करू शकता जो गरीब आहे आणि चैनीच्या खुशीत जगत आहे. तुम्ही त्याचा चेहरा आनंदाने उजळलेला पाहू शकता. हे कोणतीही कल्पना किंवा इच्छा वास्तविक बनवू शकते. तुम्ही कल्पना करू शकता की जिथे कमतरता आहे तिथे विपुलता आहे, जिथे कलह आहे तिथे शांतता आणि जिथे आजार आहे तिथे आरोग्य. तुमच्या कल्पनेने तुम्ही तुमच्या आईचा अदृश्य आवाज ऐकू शकता, जरी ती तुमच्यापासून 10,000 मैल दूर राहते. तुम्ही तिला स्पष्टपणे पाहू शकता, अगदी स्पष्टपणे जसे की ती तुमच्यासोबत आहे. तुमच्याकडे असलेली ही अद्भुत शक्ती आहे. यशस्वी आणि समृद्ध होण्यासाठी तुम्ही ही शक्ती विकसित करू शकता. योग्य मानसिक वृत्ती म्हणजे काय? लेखकाने येथे एक कथा सांगितली आहे. अनेक वर्षापूर्वी त्यांनी पुनर्जन्मावर एक लेख छापला होता. ते पत्रक एका चर्चच्या पुस्तक काउंटरवर प्रदर्शित करण्यात आले होते, जिथे ते व्याख्यान देत होते. सुरुवातीला फारच कमी पत्रिका विकल्या गेल्या, कारण सेल्स गर्लला त्यातील मजकूर आवडला नाही.
त्यानंतर लेखकाने तिला पुनर्जन्माचा बायबलमधील अर्थ सांगितला. तिला सर्व मजकूर समजला आणि ती पुस्तकेबद्दल उत्साही झाली. लेखकाचे व्याख्यान पूर्ण होण्यापूर्वी ते सर्व विकले गेले. हे पाहून लेखक थक्क झाले. हे योग्य मानसिक वृत्तीचे उदाहरण आहे. प्रत्यक्षात संपूर्ण प्रकरणाचे सत्य हे आहे की देवाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन सर्वसाधारणपणे जीवनाकडे पाहण्याचा तुमचा संपूर्ण दृष्टिकोन ठरवतो. जर तुमचा दृष्टिकोन असा असेल की देव ही तुमच्यातील आध्यात्मिक शक्ती आहे जी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असते आणि तुम्हाला समृद्धीकडे नेत असते, तर तुम्ही जगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहाल. शाळेत जाणारा एक 16 वर्षाचा मुलगा लेखकाला म्हणाला, मला खूप खराब ग्रेड येत आहेत. माझी स्मरणशक्ती कमी होत आहे. मला कळत नाही काय करावं. फक्त त्याची वृत्ती चुकीची होती. चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आणि वकील होण्यासाठी आपला अभ्यास किती महत्वाचा आहे हे जाणून त्याने एक नवीन मानसिक वृत्ती स्वीकारली. त्याने लक्षणीय प्रार्थना करण्यास सुरुवात केली, जी मानसिकता बदलण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. या तरुण मुलाला जाणवले की त्याच्यात एक आध्यात्मिक शक्ती आहे. त्याने असा दावा करायला सुरुवात केली की त्याची स्मृती पूर्णपणे परिपूर्ण होती आणि त्या अमर्याद बुद्धीने त्याला नेहमी माहीत असणे आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. तो शिक्षक आणि सहकारी विद्यार्थ्यांमध्ये प्रेम आणि सद्भावना पसरू लागला. हा तरुण मुलगा आता पूर्वीपेक्षा जास्त स्वातंत्र्याचा आनंद घेत आहे आणि तुम्ही हे करू शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. कल्पना म्हणजे काय? कल्पना, आपण पूर्वी सांगितले आहे की आपल्या सर्व मानसिक वृत्ती कल्पनेवर आधारित असतात. आज काळा दिवस असणार आहे, तो व्यवसाय खूपच खराब होणार आहे, पाऊस पडत आहे आणि एकही ग्राहक तुमच्या स्टोअरमध्ये येणार नाही, अशी तुम्ही कल्पना केली तर तुमच्या नकारात्मक प्रतिमेचा परिणाम तुम्हाला दिसेल. कल्पना करा की गोष्टी सुंदर, उदात्त आणि चांगल्या आहेत. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा संपूर्ण भावनिक दृष्टिकोन बदलेल. आपण जीवनाबद्दल काय कल्पना करता? तुमचे जीवन आनंदी होणार आहे का किंवा ते निराशेने अडकलेले आहे का? माणसाच्या कल्पक मनातून सर्व धर्म जन्माला येतात. दूरदर्शन, रेडिओ, सुपरजेट्स आणि सर्व आधुनिक शोध हे कल्पनेतूनच आले. तुमची कल्पना शक्ती हा अनंताचा खजिना आहे, जे तुम्हाला संगीत, कला, कविता आणि आविष्काराचे मौल्यवान दागिने देते. एक व्यावसायिक ज्याचा व्यवसाय वाढत आहे तरीही नकारात्मकतेवर राहतो. हे कल्पना शक्तीच्या विनाशकारी वापराचे उदाहरण आहे. तो ऑफिसमधून घरी येतो, अपयशाच्या मनात एक मोशन पिक्चर तयार करतो, रिकाम्या बँक बॅलन्सची कल्पना करतो आणि त्याचे घर आणि व्यवसाय विकण्याची कल्पना करतो. जर तो सतत या मानसिक चित्रात गुंतला तर तो अपयशास कारणीभूत ठरेल. त्याच्याकडे अपयश आणि यशाची निवड होती, परंतु त्याने अपयश निवडले. ही कल्पना शक्ती आहे. जे निरुपयोगी कार्य करतात ते कधीही चांगल्या किंवा सुंदर गोष्टीची कल्पना करत नाहीत. काहीतरी वाईट किंवा विध्वंसक घडणार हे त्यांना माहीत असते. काहीतरी चांगलं का व्हावं हे एक कारण ते सांगू शकत नाही. तथापि काहीतरी वाईट का घडले पाहिजे या सर्व कारणासह ते सांगतात. आता तुम्ही विचार करू शकता की हे का आहे? लोक नकारात्मक का विचार करतात? कारण सोपे आहे. हे लोक सवयीने नकारात्मक असतात, म्हणजेच त्यांची बहुतेक विचारसरणी नकारात्मक आणि विध्वंसक स्वरूपाची असते. त्यांना या नकारात्मक विचारांची सवय लागल्यामुळे ते त्यांच्या अवचेतन मनाला नकारात्मक स्थितीत ठेवतात. त्यामुळे आता निवड करा. रचनात्मक विचार करायला सुरुवात करा. विचार करणे म्हणजे बोलणे. तुमचा विचार हा तुमचा शब्द आहे. तुमचे शब्द मधाच्या पोळ्यासारखे असू दे, जे कानाला गोड वाटतील. हा सारांश वाचताना या क्षणी तुमचे आंतरिक भाषण कसे आहे? कदाचित तुम्ही स्वतःला म्हणत असाल, मी हे करू शकत नाही, हे अशक्य आहे, मी आता खूप म्हातारा झालो आहे, मला काय संधी आहे, माझ्याकडे एकही पैसा नाही. तुम्ही पाहू शकता की तुमचे शब्द मधासारखे नाहीत. ते तुमच्या कानाला गोड वाटत नाहीत. ते तुम्हाला प्रेरणा देत नाहीत. म्हणून हे शब्द स्वतःशी बोलून प्रतिज्ञा घ्या. माझ्याबरोबर त्यांची पुनरावृत्ती करा. या क्षणापासून मी माझ्या मनात फक्त त्या कल्पना आणि विचारांना परवानगी देईन जे मला प्रेरणा देतात आणि मला बळ देतात. अवचेतन मनाशी बोला. तर आता आपण आपल्या अवचेतन मनापर्यंत एखादी कल्पना किंवा मानसिक प्रतिमा सकारात्मकपणे कशी पोहोचू शकता ते पाहूया. ते कसे घडेल आणि कुठून घडेल याचा कधीही विचार करू नका. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. अवचेतन मनाकडे असे मार्ग आहेत जे तुम्हाला माहीत नाहीत. देवाने मानवाला दिलेल्या साधनांपैकी एक साधन आहे
ज्यामुळे तो त्याच्या गरजा पूर्ण करू शकतो. ज्या माणसाकडे बँकेकडे गहाण ठेवण्यासाठी पैसे नाहीत, तो स्वतः कॅशियरला चेक देण्याची कल्पना करू शकतो. महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही तयार केलेल्या मानसिक चित्रांमध्ये तीव्रपणे रस घेणे आणि ते वास्तविक आणि नैसर्गिक बनवणे. त्या चित्रात तुम्ही जितके छान गुंतून जाल तितकेच काल्पनिक चित्र सुप्त मनावर अधिक प्रभावीपणे जमा होईल. समजा तुम्ही म्हणत आहात की कर्ज फेडण्यासाठी पैसे मिळवण्याचा कोणताही मार्ग मला दिसत नाही, पण त्याची काळजी करू नका. हे लक्षात घ्या की तुमच्या अंतर्भूत एक शक्ती आहे जी तुम्हाला ती पुरवण्यासाठी तुम्ही जे काही बोलता ते सर्व पुरवू शकते. आता तुम्ही या भावनेने जगू शकता. माझे घर सर्व कर्जमुक्त झाले आहे आणि माझ्याकडे खूप पैसा आहे. कर्ज परत करण्यासाठी पैसे कुठून मिळतील असा प्रश्न विचारू नका. तुम्ही बँकेच्या एका पत्राचीही कल्पना करू शकता ज्यामध्ये तुम्ही सर्व कर्ज फेडण्याचे लिहिले आहे. तो विचार तुमच्यासाठी खरा होईपर्यंत त्याच्यासोबत जगा. आता खात्री बाळगा की तुमच्यामध्ये अशी शक्ती आहे जी तुम्ही कल्पना करता ते आणण्यास सक्षम आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की दिवसा आळशी बनणे, दिवा स्वप्न पाहणे किंवा तुम्हाला ज्या गोष्टींचा ताबा घ्यायचा आहे त्या गोष्टींची नुसती कल्पना करणे त्यांना तुमच्याकडे आकर्षित करणार नाही. तुम्ही मनाचा नियम चालवत आहात यावर तुमचा खरोखर विश्वास असणे आवश्यक आहे. तुम्हाला काय हवे आहे हे जाणून घ्या. अवचेतन मन कल्पना पूर्ण करेल कारण तुम्हाला काय हवे आहे याची स्पष्ट संकल्पना तुमच्याकडे आहे. तुमच्या इच्छेच्या पूर्ततेची स्पष्टपणे कल्पना करा. अवचेतन मन हा चित्रपट आहे ज्यावर चित्र छापले जाते आणि मग अवचेतन चित्र विकसित होते आणि भौतिक स्वरूपात ते परत वास्तविक जगात पाठवते. देव नेहमी आपल्या उपक्रमात यशस्वी होतो. माणूस यशस्वी होण्यासाठी सज्ज आहे कारण देव त्याच्या आत आहे. सर्व क्षमता आणि ईश्वराचे सर्व गुण मनुष्यामध्ये आहेत. तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे. तसेच देवाची बुद्धी तुमच्यामध्ये आहे जी तुम्हाला सर्व अडचणींमधून वर आणू शकते. तुमच्यात आंतरिक सृजनशील शक्ती आहे हे सत्य स्वीकारा. लेखकांचा एक व्यावसायिक मित्र जे एकेकाळी शिंपी होते त्यांनी लेखकांना सांगितले की मी फक्त जोडतो, मी कधीही वजाबाकी करत नाही. याचा अर्थ यश हे प्लस चिन्ह आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि जादू घडू द्या. तुमची संपत्ती, सामर्थ्य आणि ज्ञान जोडा. सत्य आणि सुंदर गोष्टींची कल्पना करून तुम्ही तुमच्या जीवनात भर घालता. स्वतःला यशस्वी होण्याची कल्पना करा आणि ही गोष्ट तुमच्या मनापासून अनुभवा. तुम्ही यशस्वी व्हायला हवे. तुम्ही कधीही बाह्य परिस्थितीचे गुलाम नाही, तुम्ही त्यांचे गुरु आहात. या पुस्तकात नेमके काय सांगितले आहे हे आपण थोडक्यात पाहू. तुमच्या अफाट शक्यतांच्या जलाशयात जा आणि विचार करा आणि तुम्हाला हवे तसे होईल. फक्त विचार करा आणि सकारात्मक व्हा. तुम्ही या विश्वाची निर्मिती आहात म्हणून चमत्कार घडणारच आहेत. जी व्यक्ती सवयीने विश्वासाची मानसिक वृत्ती ठेवते ती जीवनात यशस्वी होते. जो व्यक्ती उदासीन राहतो तो त्याच्या आयुष्यात अपयशाला आकर्षित करतो. म्हणून विश्वासाची वृत्ती ठेवा. याबरोबरच लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी लिखित बिलीव्ह इन युअर सेल्फ या पुस्तकाचे मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. अशाच प्रेरणादायी पुस्तकांचे सारांशरूपी अभिवाचन ऐकायचे असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.